महाराष्ट्राच्या इतिहासात मराठा आंदोलनासाठी गेल्या अनेक वर्षांपासून संघर्ष सुरू आहे। मात्र गेली 2 वर्ष झाली या आंदोलनाची व्याप्ती वाढली आहे। जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी नावाच्या एका छोट्याशा गावातून मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला हक्काचं आरक्षण मिळावं, सगळी सोयऱ्यांची अंमलबजावणी व्हावी, हैदराबाद आणि सातारा गॅझेट लागू व्हावं यासाठी लाखो मराठ्यांचा जनसागर मुंबईच्या दारात येऊन धडकलाय। आझाद मैदान मराठ्यांच्या घोषणांनी दणाणून गेलं होतं। सरकारचे पाय लंगडे झाले होते। काय करावं हे सत्ताधाऱ्यांना सुचत नव्हतं आणि नेमक्या याच वेळी मंत्रालयाच्या बंद दाराआडून एक चेहरा पुढे आला। तो चेहरा म्हणजे राज्याचे महसूल मंत्री आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील। विखे पाटील अहिल्यानगरच्या सहकार चळवळीचा आणि राजकारणाचा एक मोठा चेहरा। जेव्हा जेव्हा सरकार अडचणीत आलंय तेव्हा विखे पाटील सरकारचं संकटमोचन बनून धावून आलेत। त्यांनी जरांगे पाटलांच्या हातात ज्यूसचा ग्लास दिला, पाठीवर हात ठेवला, मुख्यमंत्र्यांच्या आणि सरकारच्या वतीनं शब्द दिला, तुमच्या मागण्या मान्य, अध्यादेश काढणार, मराठ्यांना त्यांचे हक्क देणार। विखेंच्या या गोड शब्दांवर, त्यांच्या राजकीय वजनावर विश्वास ठेवून मनोज जरांगे यांनी लाखो मराठ्यांच्या साक्षीनं ते ऐतिहासिक आंदोलन मागे घेतलं। पण आज 2 वर्षांनंतर जेव्हा आपण मागे वळून पाहतो तेव्हा एक मोठा प्रश्न उपस्थित होतोय की विखे पाटलांनी मनोज जरांगेंना खरोखरच शब्द दिला होता की केवळ संकट टाळण्यासाठी एक राजकीय डाव टाकला होता। मनोज जरांगेंना पुन्हा का आंदोलन करावं लागतंय? विखे पाटलांनी जरांगेंना फसवलंय का? पाहूया त्या व्हिडिओमधून। नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहत आहात LS मराठी। राधाकृष्ण विखे पाटील हे साधेसुधे नेते नाहीत, त्यांना प्रशासनाचा आणि राजकीय खेळीचा दांडगा अनुभव आहे। जेव्हा जेव्हा मनोज जरांगे पाटलांनी मुंबईवर किंवा उपोषणाचा एल्गार पुकारलाय तेव्हा देवेंद्र फडणवीस सरकारनं अनेक नेत्यांसह विखे पाटलांना समोर केले, कारण विखे पाटलांची प्रतिमा एक समंजस आणि संयमी नेता म्हणून आहे। राजकारणात एक नियम आहे, वेळ मारून नेणं। जेव्हा मराठा समाज मुंबईत घुसला तेव्हा सरकारला भीती होती, जर तिथे लाठीचार्ज झाला असता किंवा काही अघटित घडलं असतं तर सरकारला जागच्या जागी पालटलं असतं। अशा वेळी विखे पाटलांना संकट मोचन बनवून पाठवण्यात आलं। विखे पाटलांनी तिथं जाऊन जरांगे पाटलांना काय सांगितलं? आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, निर्णय कायदेशीर चौकटीत टिकणारा करू, असं म्हटल्यानंतर जरांगे पाटलांनी आंदोलन मागे घेतलं। मात्र विचार करण्यासारखी गोष्ट आहे की तो दिलेला शब्द आज कुठे आहे? सगळे सोयऱ्यांच्या अध्यादेशाचं काय झालं? सातारा आणि हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी का रखडली? याचा अर्थ स्पष्ट आहे, विखे पाटील हे समाजाचे संकटमोचन नव्हते, तर ते सरकारला मराठ्यांच्या रोषापासून वाचवणारी ढाल होते, असाही आरोप आता त्यांच्यावर होतोय। विखे पाटलांनी दिलेला शब्द आणि आजची प्रत्यक्ष परिस्थिती पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। सगळे सोयऱ्यांची तातडीनं अंमलबजावणीचा शब्द, मराठवाड्यातील मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसीत समाविष्ट करू असा शब्द दिला होता, पण अंमलबजावणी अजूनही ठप्पच आहे। केवळ 54,000 नोंदी शोधल्याचा दावा आणि नवीन दाखले आणि वैधता मिळणं कायदेशीर कचाट्यात अडकले। हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट नुसार कुणबी नोंदींना अधिकृत मान्यता देणार असा शब्द दिला होता, मात्र वारंवार फक्त बैठका आणि तारीख पे तारीखचा खेळ सुरू झाला। जालना आणि इतर जिल्ह्यातील मराठा आंदोलनातील तरुणांवरील गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन दिलं होतं, मात्र अनेक मराठा तरुणांना अजूनही न्यायालयाच्या चक्रा माराव्या लागतात। मराठा आरक्षण उपसमिती समाजाला न्याय देण्यासाठी युद्ध पातळीवर काम करेल असं सांगण्यात आलं होतं, परंतु जरांगे पाटलांकडून उपसमिती पूर्णपणे बरखास्त करण्याची आणि स्वतंत्र मंत्रालयाची मागणी करण्यात आली आहे। ही समिती फक्त वाद लावण्याचं काम करते, बाकी काहीच नाही, असं जरांगे पाटील यांनी म्हटलंय। हे सर्व मुद्दे पाहिले की लक्षात येतं की विखे पाटलांनी जे शब्द दिले ते वाळूचे किल्ले ठरले। जरांगे पाटील भाबडे राहिले, त्यांनी विखे पाटलांच्या राजकीय उंचीवर आणि पाटील शब्दावर विश्वास ठेवला। जरांगे वाट पाहत राहिले की विखे साहेब मंत्रालयातून GR काढतील, पण GR निघाला तो केवळ एक कागदाचा तुकडा ठरला, ज्याला जरांगे पाटलांनी स्वतः 0 मार्क्स दिले। जरांगे पाटलांचं आंदोलन जेव्हा जेव्हा शिगेला पोहोचले तेव्हा मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष म्हणून राधाकृष्ण विखे पाटील यांनी मध्यस्थीची भूमिका घेतली, हे आपण सगळ्यांनी बघितलं। आंदोलन सुटायचं, मराठा समाज शांत व्हायचा आणि विखे पाटील पुन्हा गायब व्हायचे। काही महिन्यांनी जरांगे पाटील पुन्हा ओरडायचे की फसवणूक झाली, मग पुन्हा विखे पाटील म्हणायचे आम्ही चर्चा करायला तयार आहोत। हा नेमका काय प्रकार आहे? हा शुद्ध टाइमपास आहे असा आरोप होतोय। विखे पाटलांनी जरांगेंच्या आंदोलनाची धार कमी करण्यासाठी तारीख पे तारीखची रणनीती वापरली। एका आंदोलनातून वेळ मारून न्यायची, 2 महिने काढायचे, मग पुन्हा पुढचं आंदोलन आलं की अजून 2 महिने मागायचे। जरांगे पाटलांना उपोषणाला बसवून त्यांच्या शरीराची चाळण होऊ द्यायची, पण निर्णय घ्यायचा नाही। जेव्हा जरांगे पाटील संतापतात तेव्हा विखे पाटील अत्यंत हुशारीनं उत्तर देतात, माझ्या मनात कोणीतरी गैरसमज पसरवलाय, मी जरांगेंची भेट घेईन। राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वारंवार येणाऱ्या प्रतिक्रियांचा अभ्यास केला तर त्यांच्या मागे एकच छुपी राजकीय रणनीती दिसते, साप भी मरे और लाठी भी न टूटे। जेव्हा जरांगे आक्रमक होतात तेव्हा विखे म्हणतात आम्ही सकारात्मक आहोत, जेव्हा जरांगे म्हणतात की उपसमिती बरखास्त करा तेव्हा विखे म्हणतात आम्ही 54,000 दाखले दिलेत।
आणि जेव्हा पाणी डोक्यावरून जातं तेव्हा विखे पाटील भावनिक कार्ड खेळतात आणि म्हणतात, माझ्या राजीनाम्याचे प्रश्न सुटणार असेल तर मी आत्ताच राजीनामा द्यायला तयार आहे. मनोज जरांगे यांना पुन्हा एकदा उपोषणाचं हत्यार उपसावं लागतंय. मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाचा अभिमन्यू ठरले आहेत का, ज्यांना मंत्रालयाच्या या राजकीय चक्रव्यूहात विखे पाटील आणि त्यांच्या सरकारनं उडून आणलंय, पण बाहेर पडण्याचा रस्ता मात्र दाखवला नाही. विखे पाटलांनी जरांगे पाटलांच्या भोळेपणाचा फायदा घेतला. जरांगे पाटील राजकारणी नाही, ते एक आंदोलक आहेत. त्यांना कायद्याच्या क्लिष्ट भाषेपेक्षा समाजाचा न्याय महत्वाचा वाटतो. विखे पाटलांनी याच कायद्याच्या आणि कमिटीच्या कचाट्यात संपूर्ण आरक्षण आंदोलन अडकून ठेवलंय. या संपूर्ण प्रकरणात विखे पाटलांची भूमिका संशयास्पद ठरते, कारण ते मराठा समाजाचे प्रतिनिधी म्हणून सरकारमध्ये गेले की सरकारच्या वतीनं मराठ्यांचं आंदोलन दडपण्यासाठी आले. जर मराठा क्रांती मोर्चाच्या नेत्यांचं ऐकलं तर त्यांचा थेट आरोप आहे की विखे पाटील आणि जरांगे यांनी मिळून समाजाची फसवणूक केली. पण दुसरी बाजू पाहिली तर स्पष्ट दिसतंय, जरांगे पाटलांना अंधारात ठेवून, त्यांना खोटा शब्द देऊन त्यांचा वापर फक्त आंदोलन शांत करण्यासाठी केला गेलाय. हे मराठा समाजाच्या पाठीत खंजीर विखेंनी खुपसलं की नाही येणारा काळच ठरवेल. आता वेळ निघून गेली आहे. मे 2026 उजाडलाय. मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला 29 मे पर्यंतचा शेवटचा अल्टिमेटम